तर रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या. शिरोळ तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे ताकदीने लढविणार असून सर्वच मतदारसंघ जिंकण्याचा निर्धार नेत्यांनी व्यक्त केला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील, तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते मधुकर पाटील व तालुका प्रमुख संजय अनुशे यांनी पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीतील तीनही पक्षामध्ये शिरोळ तालुक्यातील जागा वाटप झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार शिरोळ तालुक्यातील 7 जिल्हा परिषद मतदारसंघ व 14 पंचायत समिती मतदारसंघामध्ये पक्षनिहाय वाटप करण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाला आलास, दत्तवाड, यड्राव हे जिल्हा परिषदेचे मतदारसंघ मिळाले आहेत, तर दानोळी, अर्जुनवाड, नांदणी, शिरडोन, अब्दुल्लाट, आलास हे काँग्रेसला पंचायत समितीचे मतदारसंघ मिळालेले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अब्दुल्लाट, नांदणी, दानोळी हे जिल्हा परिषदेचे मतदारसंघ मिळालेले आहेत, तर आकिवाट, दत्तवाड, गणेशवाडी, कोथळी, उदगाव, चिपरी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पंचायत समितीचे मतदारसंघ मिळालेले आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघ मिळालेला आहे आणि यड्राव व टाकळी हे पंचायत समितीचे मतदारसंघ मिळालेले आहेत. यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की शेतकरी, कामगार, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी महाविकास आघाडी एकजुटीने लढणार असून शिरोळ तालुक्यातील सर्व मतदारसंघात परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार आहे. तर काँग्रेसचे नेते गणपतरावदादा पाटील यांनी तालुक्यात विकासाची घडी बसविण्यासाठी अनुभव, ताकद आणि एकजूट आवश्यक असून ती महाविकास आघाडीत आहे असे सांगितले. शिवसेना उबाटा गटाचे नेते मधुकर पाटील यांनी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन केले. पत्रकार परिषदेत स्वाती सासने, शेखर पाटील, महावीर अक्कोळे, राम शिंदे, सचिन शिंदे, विठ्ठलराव मोरे, विशाल चौगुले, राहुल सूर्यवंशी, अजित दानोळे, राजगुण पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ.